सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात आपल्याला गहू पिकामध्ये पिवळेपणा पडून गव्हामध्ये मर लागलेली दिसत आहे। सध्या स्थितीमध्ये सर्वदूर ढगाळ वातावरण आहे आणि सकाळी मोठ्या प्रमाणात धुई पडणं चालू आहे, धुकं चालू आहे, दव पडत आहेत। अशा वेळेस आपल्या गहू पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जो पिवळेपणा येऊन गहू जो मरत आहे, तर याबद्दल आपण कुठल्या उपाययोजना करायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आलेलं आहे आणि आपल्याला सध्या सकाळी आपल्याला पाहायला मिळते की धुळीचा जो प्रादुर्भाव आहे मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि अशा वेळेसच आपल्या गहू पिकाच्या पानावर जे दव आहेत हे 7 ते 8 वाजेपर्यंत थांबून राहतात आणि त्यामुळं आपल्या इथं बुरशीचा जो शिरकाव आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो। आणि शेतकरी मित्रांनो, या बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला पानं जे आहेत हे पिवळे झालेले दिसतात आणि आपला जो गहू आहे हा वाळत जातो, त्यामुळे आपलं पिकाचं नुकसान होत असते। यावर आपल्याला कुठली फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर यामध्ये आपल्याला साधं बुरशीनाशक घ्यायचं आहे। मेटॅलॅक्झिल मँकोजेब कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक मॅनॅक्स नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा बऱ्याच कंपन्याकडे हे कंटेंट जे आहे हे उपलब्ध आहे। 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला याचा डोस घ्यायचा आहे। यासोबत आपल्याला साधं कीटकनाशक ज्यामध्ये आपण थायमिथॉक्झॅम प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, अर्धा ml प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला घेऊन स्टिकर टाकून आपल्याला याची फवारणी करायची आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण थायफाइंड मिथाइल WG मध्ये 2 ग्राम प्रति लिटर सोबत आपण इमिडाक्लोप्रिड कीटकनाशक आणि स्टिकर टाकून आपण याची फवारणी करू शकतो। शेतकरी मित्रांनो, दोन्हीपैकी कुठली एक फवारणी घ्या आणि या फवारणीमध्ये आपल्याला चिलेटेड झिंक हे आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे, जेणेकरून जो पिवळेपणा आलेला आहे, जो काही ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला पिवळे खडे बसलेले दिसतात, हे आपल्याला इथं कंट्रोल मिळण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये झिंक घ्यायचं आहे।